नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सातारा शहरात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक मोहीम उघडलेली असून शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका 19 वर्षीय तरुणाला पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडलं आहे. या कारवाईत पोलिसांनी 2,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असून शहरात खळबळ माजलेली आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध शस्त्रांचा शोध घेण्याच्या दिलेल्या सूचना यानुसार 15 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना एका संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. शाहूपुरी चौक ते मोळाचा ओढा या रस्त्यावरून एक तरुण मोटारसायकलवरून पिस्तूल घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी शाहूपुरी चौकात सापळा रचला आणि यावेळी माहितीतील वर्णनानुसार एक तरुण मोपेडवरून जात असताना दिसला. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोळाचा ओढा येथील बबंदा हॉटेलजवळ त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. मात्र अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे मॅगझिन असलेले पिस्तूल आढळून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वराज धनंजय अहिरे, वय वर्ष 19, राहणार 72 महादरे रोड, सातारा असे आहे आणि त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. या कारवाईत एक पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे असा एकूण 2,17,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आणि ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन म्हेत्रे, कुमार ढेरे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.